न्यूक्लिअर अग्रीमेंट जे एनर्जीसाठी जे ओपन अप केलेलं आहे या दोन्हीमध्ये प्रचंड अस्वस्थता आमच्या मनात होती. आम्ही कडाडून त्याचा विरोध केला, पण गोंधळात रेटून ही दोन्ही बिलं पास गेली. हे खूप दुर्दैव आहे, कारण हे मी राजकीय बोलत नाहीये. मनरेगा हा त्या भारतातल्या शेवटच्या गावातल्या शेवटच्या माणसाला हाताला काम सन्मानाने मिळावं याच्यासाठी महाराष्ट्राने सुरू केलेलं हे काम आहे, ज्याच्या देशात काँग्रेसच्या सरकारनी नंतर अटलजींच्या सरकारनी ही त्याच्यामधून खूप क्रांती प्रत्येकाचं योगदान होतं त्याच्यात. पण आज दुर्दैव आहे की भारत सरकारनी त्याच्यात नाव तर बदललंच, महात्मा गांधींचं नाव काढलंच, पण त्याचबरोबर जो निधी केंद्र सरकार म्हणून राज्यांना येत होता तो आता येणार नाही. आणि तो सगळा निधीचा बोजा आज सगळी राज्य आर्थिक अडचणीत आहेत त्या राज्यांवर तो टाकलेला आहे आणि त्याचा आम्ही जाहीर विरोध करतो. आणि हे अतिशय अयोग्य निर्णय केंद्र सरकारने घेतला. पण खरं तर हे झालं पार्लमेंटरी सेशनमध्ये काय झालं, परंतु मुंबईसह इतर महानगरपालिकेच्या निवडणुका लागलेल्या आहेत. दोन्ही राष्ट्रवादीच्या संदर्भात काही प्राथमिक प्रस्ताव जो आहे तो अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडनं कोण्या बड्या नेत्यांकडनं आलेला आहेत का, आणि तुम्ही देखील अनुकूल आहात का अजित पवारांच्या राष्ट्रवादी? माझं म्हणणं आहे की आपल्याला आठवत असेल आदरणीय पवार साहेबांनी मागच्याच इलेक्शनमध्ये सांगितलं होतं की ही स्थानिक इलेक्शन्स आहे. स्थानिक इलेक्शन्समध्ये काय कसा निर्णय घ्यायचा हा आमचे स्थानिक नेते ठरवतील. त्याच्यामुळे पुढच्या सोमवारपर्यंत हे पूर्णपणे हे चित्र तुम्हाला पूर्णपणे क्लिअर झालेलं दिसेल. पण मुंबईमध्ये काँग्रेस सोबत असणार आहे का? कारण असं म्हटलं जातं की चर्चा आहे की काँग्रेस सोबळावरती लग्नात तर एकत्र येण्यास आमचा प्रयत्न आहे की महाविकास आघाडीने ती लढावी. आमच्याकडून पूर्ण प्रयत्न होतील की सगळ्यांनी चर्चेतून महाराष्ट्र आणि मुंबई हा केंद्रबिंदू ठेवून मुंबईच्या विकासासाठी मुंबईकरांच्यासाठी आपण सगळ्यांनी एकत्र लढून मुंबईचा विकास कसा होईल याच्यासाठी आपण एकत्र आलं पाहिजे. परंतु सातत्याने कुठेतरी महानगरपालिकांच्या निवडणुकीच्या ज्या काही समोर येताना पाहायला मिळत आहे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणजे तुमचा शरद पवारांचा पक्ष हा नक्की नेमका अजित पवारांसोबत जाण्यास उत्सुक आहे का? कारण की ज्या पद्धतीने काल मुख्यमंत्र्यांबरोबरच्या चर्चेमध्ये अजित पवार आणि सुनील तटकरे यांनी देखील भूमिका मांडली की जिथे भाजपबरोबर शक्य नाही तिथे आम्ही राष्ट्रवादी शरद पवारांच्या पक्षासोबत जाणार. त्यांच्या मीटिंगमध्ये काय झालंय मला माहिती नाही, मी त्या मीटिंगमध्ये नव्हते आणि आजच्या सकाळच्या वर्तमानपत्रात काही मी वाचण्यात माझ्या आलेलं नाही, त्याच्यामुळे त्यांच्या मीटिंगमध्ये काय झालं ह्याची मला माहिती नाही. आमचं काय धोरण आहे आम्हाला माहिती आहे. आमच्या धोरणामध्ये मागेही पवारसाहेबांनी क्लिअरली पक्षाचा सिग्नल दिला होता आधीच्या इलेक्शनमध्ये, त्याच्यामुळे तो विषय आणि आम्ही हे इलेक्शन पूर्णपणे स्थानिक आमचे जे सहकारी नेते पदाधिकारी आहेत त्यांनी तो निर्णय घ्यावा असं मागेही पवारसाहेबांनी सांगितलेलं आहे. आणि त्याच्यामुळे आज उद्या आणि परवापर्यंत हे पूर्णपणे तुम्हाला कळेल की कोण कसं काय म्हणजे आघाडी कशी होते, सीट वाटप कसा होतं, हे सोमवारपर्यंत तुम्हाला पूर्णपणे कळेल. त्या राष्ट्रवादीसोबत महायुती सध्या राज्यात सत्तेत आहे. हीच राष्ट्रवादी भाजपला आणि शिंदे गटाला मुंबईमध्ये नको आहे आणि म्हटलं नवाब मलिक यांच्यामुळे. मात्र आपण एक महायुती म्हणून निवडणूक लढवली पाहिजे हे सातत्यानं अजित पवार आणि सुनील तटकरे हे फडणवीसांना सांगतात. कसं पाहता राज्यामध्ये? एकतर तो त्यांचा अंतर्गत प्रश्न आहे, त्यांनी त्यांच्या युतीमध्ये काय करायचा त्यांचा प्रश्न आहे, हा माझा प्रश्न नाही आहे. आम्ही काय करायचं ह्याच्यावर मी बोलू शकते. दुसरे के घर में क्यों झाकू मैं, एक. आणि दुसरं नवाबबाईंबद्दल माझ्या मनात नेहमी प्रेम आदर आणि आस्था आहे. हे मी आज नाही गेले अनेक वर्ष बोलते. त्यांच्या फॅमिलीत मग कोर्ट असेल, ते हॉस्पिटलमध्ये असतील किंवा जेलमध्ये असतील, मी नेहमीच त्या फॅमिलीबरोबर ओपनली राहिलेले आहे. कालही होते, आजही आहे आणि उद्याही राहील. त्यांच्या लढणाऱ्या लेकी आहेत, त्या लढतायत, त्यांच्याबरोबर मी ताकदीने राहणार. एकच गोष्ट मला वाईट वाटते की ज्या नवाबबाईंची लेख तुम्हाला सही करून तुमच्या या सरकारमध्ये चालते, जे नवाबबाई तुम्हाला काउन्सिल हॉलमध्ये असेंब्लीमध्ये निवडून आल्यावर तुम्हाला चालतात, एरवी तुम्हाला सगळे नवाबबाई चालतात, ह्यांच्या सोयीप्रमाणे ह्यांच्या स्ट्रॅटेजीमध्ये नवाबबाई बसत नाहीत, म्हणून नवाबबाईंचं विक्टिमायझेशन चाललेलं आहे. हे चुकीचं आहे. माझं म्हणणं आहे मतभेद असणं ठीक आहे, एक स्ट्रॅटेजी म्हणून असू शकतं, पण स्ट्रॅटेजी करताना
नवाबभाई आणि त्याच्या कुटुंबाचं जी बदनामी आणि खच्चीकरण चाललंय हे अयोग्य आहे. इतकंही गलिच्छ राजकारण करू नये की स्वतःच्या स्वार्थासाठी एका कुटुंब उद्ध्वस्त करण्याचं पाप हे महाराष्ट्राच्या राजकारणात कधी झालेलं नाही. त्याच्यामुळे नवाबभाई सोयीप्रमाणे तुम्ही त्यांचा वापर करता आणि नवाबभाईंच्या आणि त्यांच्या कुटुंबाचं सोयीप्रमाणे खच्चीकरण, बदनामी ही जी चाललेली आहे, हे षडयंत्र जे चाललेलं आहे हे खूप दुर्दैवी आहे आणि हे कुठल्याही सुसंस्कृत समाजाला योग्य नाही. किती राजकारण तुमचं चालू राहील, एक नियम कायद्याने देश चालतं ना, कुणाच्या मनमर्जीने नाही चालत. देश फक्त आणि फक्त भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानानेच चालला पाहिजे. ताई, माणिकराव कोकाटेंच्या संदर्भात काल उच्च न्यायालयात देखील सुनावणी पार पडली. त्यांची शिक्षा कायम ठेवली आहे, परंतु 2 वर्षाचा जो काही त्यांना जेलची शिक्षा सुनावलेली त्याच्यात मात्र त्यांना दिलासा मिळालेला आहे. अद्याप देखील त्यांच्या आमदारकीच्या संदर्भात कोणताही निर्णय जो आहे तो विधिमंडळाकडनं घेण्यात आलेला नाही. ही दुर्दैवाची बाब आहे का? नाही, अर्थातच आहे. बघा, हे दुर्दैव आहे की गेल्या 8 महिन्यात हे सरकार आलेलं आहे. 8 महिन्यामध्ये 2 आमदारांवर टोकाचे आरोप झालेले आणि दोन आमदार नाही, 2 मंत्र्यांचे. दुर्दैव आहे, कारण का त्याच्यात सरकारची पण बदनामी होते आणि राज्याची पण बदनामी होतेच ना. दिल्लीमध्ये मला जो भेटत होता तो विचारत होता, अरे क्या हुआ तुम्हारे यहाँ और एक विकेट चला गया, क्या हुआ तुम्हारा मंत्री जेल में गया, तुम्हारा मंत्री महाराष्ट्र में, अरे तुम्हारा महाराष्ट्र ऐसा ही है. मला वाईट, मी विरोधात आहे म्हणून वाटत नाही, पण पहिलं माझं प्रेम माझ्या राज्यावर आहे, नंतर राजकारण. पण माझ्या महाराष्ट्राचा ज्याचा सार्थ अभिमान मला आहे त्याची बदनामी काश्मीर टू कन्याकुमारी देशात होते. पार्लमेंटमध्ये जो भेटतो तो विचारतो, अरे क्या हुआ, ये क्या हुआ, इसको जेल में डाला, क्या उसने गुन्हा किया. काही चांगलं वाटत नाही. सरकारची तर बदनामी आहे, कारण का 2 आमदार, 2 मंत्री, 2 कॅबिनेट मंत्र्यांना राजीनामा द्यायला लागले. हे किती घातक आहे एका राज्यासाठी मला सांगा. काय नवीन पिढीला तुम्ही आदर्श दाखवताय. आणि जर यांची केस चालली होती तर ह्यांनीच आधी राजीनामा द्यायला. आधी तर वेडेवाकडे स्टेटमेंट्स केले, शेतकऱ्यांचा अपमान केला, काय हे पण काय कमी बोललेत. पण आज ते हॉस्पिटलमध्ये आहेत, त्याच्यामुळे त्यांची तब्येत बरी व्हावी, लवकर ते बरे होऊन राज्याच्या सेवेला लागो एवढी आता आज प्रार्थना करूया, कारण का त्यांचं कुटुंबही त्या टेन्शनमध्ये असेल. त्यामुळे आज टीका टिप्पणी नको. आधी ते हॉस्पिटलमध्ये आहेत, त्यांच्यावर चांगला उपचार व्हावा, ते लवकर बरे व्हावे अशी आपण त्यांना शुभेच्छा देऊया आणि मग पुढे काय निर्णय सरकार घेईल त्याच्यावर बघूया काय करायचं. एक प्रश्न असा आहे की आज काही ठिकाणी मतदान पार पडत आहे आणि सकाळपासूनच अनेक मतदान केंद्रांवर जी ईव्हीएम मशीन आहे त्या बंद पडत आहे. काही ठिकाणी उघड आपल्याला सुद्धा समोर येताना पाहायला मिळते. कसं बघता येईल? काल खरंच योगायोग आहे तुम्ही हा प्रश्न विचारला. काल तुमच्याच चॅनलवर मी काल रात्री बातमी पाहिली, त्याच्यामध्ये असं दाखवत होते की शिंदे सेना आरोप करत होती की ईव्हीएम मशीनमध्ये गडबड आहे. मी रिपीट करते की तुमच्या चॅनलवर मी पाहिलं की ईव्हीएम मध्ये गडबड आहे. हा आरोप सत्तेमधले लोक करत नाहीत, शिंदे सेनेचे लोक करतायत. म्हणजे शिंदे सेनेच्या लोकांनी 3-4 गोष्टी केल्या आहेत. पैसे पकडून दिले, घोटाळे आहेत, या मतदार यादीमध्ये हे दाखवून दिलंय. प्लस आता ईव्हीएम म्हणजे जे काँग्रेस पक्ष आरोप करत होते, विरोधी पक्ष आरोप करत होते, ते सगळे आरोप आज शिंदे सेना करते आणि हे सगळे तुमच्या चॅनलवर दाखवलेले. त्याच्यामुळे खरंच म्हणजे आता भीती वाटायला लागली आणि माझ्या मनात अस्वस्थता जागत होते की अरे बापरे, खरंच महाराष्ट्राच्या या सगळ्या इलेक्शन पारदर्शक होत आहेत का नाही अशी भीती मनात वाटायला लागली ना. ज्या इलेक्शन कमिशनवर विश्वास ठेवून आमच्यासारखे लोक निवडून आले, आम्हाला आता भीती वाटायला लागली, अस्वस्थ वाटायला लागलं मन की अरे बापरे, हे काय नक्की चाललंय या राज्यात. सत्तेमध्ये विरोधक आम्ही बोलतो ते ठीक आहे, दुर्लक्ष, आम्ही विरोधक आहोत, पण सत्तेमधले जर लोक हेच आरोप करत असतील तर हे एका सशक्त लोकशाहीसाठी घातक. त्यामुळे जागा वाटपासंदर्भामध्ये सोमवारपर्यंत माहिती देऊ असं सुप्रिया सुळेंनी बोलताना सांगितलंय.